आता मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। 100 इंजिनियर्सच्या पदांसाठी पुण्यातल्या आयटी पार्कात 3000हून जास्तीचे तरुण रांगेत, तर नोकरीसाठी आलेल्या मुलांचा लांबच लांब रांगेचा हा व्हिडिओ व्हायरल। वाढत्या बेरोजगारीवरून काँग्रेसचं टीकास्त्र। राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा पहिला बळी, तर पुण्यामध्ये आजाराची लागण, तर सोलापुरात उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू। पुण्यातल्या 73 रुग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर। मुंबईत सुद्धा रुग्णसंख्या वाढली। गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांना पुणे पालिकेकडून मोफत उपचार मिळणार, तर कमला नेहरू रुग्णालयामध्ये मोफत उपचार केले जाणार। वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। महापालिकेच्या निर्णयानंतर नागरिकांनी मानले TV9 मराठीचे आभार। कोस्टल रोड उद्यापासून पूर्ण क्षमतेने मुंबईकरांसाठी खुला होणार। प्रजासत्ताक दिनी कोस्टल रोडच्या या ठिकाणी कामाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर आता केवळ 15 मिनिटात पार करता येणार। महापालिकेचा 2025 ते 26 चा अर्थसंकल्प 3 ते 4 फेब्रुवारीला सादर होण्याची शक्यता। अर्थसंकल्पात आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण यावर भर असणार। मुदत ठेवींसंदर्भात चिंता करण्याचं कारण नाही। पालिकेकडून मोठ्या प्रकल्पांसाठी पुढील 2 वर्षांचं आर्थिक नियोजन। पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। मुंबईमध्ये पुढील 2 दिवसात उष्णता वाढण्याची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज, तर ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानातही घट। मध्य रेल्वे प्रशासनाकडून पुणे ते मुंबई दरम्यान उद्या विशेष रेल्वे धावणार। पुण्याहून रात्री 12 वाजता निघणार गाडी, तर मुंबईत 4 वाजता पोहोचणार।